नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोणत्या निवडणुकीचे टेन्शन सर्वाधिक येत असेल याबाबत तुमचा अंदाज काय? तुम्हाला वाटेल लोकसभा निवडणूक, विधानसभा, जिल्हा परिषद किंवा त्यांची काहीतरी राज्य सहकारी बँकेची निवडणूक, अशी नावं तुमच्या समोर येतील. पण माझ्या माहितीनुसार आणि ते खरंच आहे की अजित पवारांना सर्वाधिक टेन्शन जे येतं ते बारामती तालुक्यातल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचं. त्यांना असं वाटतं की माळेगावमधली जी सत्ता आहे ती आपल्याकडे राहिली पाहिजे आणि ती जर सत्ता गेली तर राज्यामधली समीकरणं देखील उलटी पालटी होतात आणि त्यामुळंच या निवडणुकीचा धसका अजित पवार नेहमीच घेतात. आत्तापर्यंत 2 वेळा अजित पवार यांच्या पॅनेलला विजय मिळालेला नाही. एकदा 1997 आणि एकदा 2017. जेव्हा जेव्हा राज्यामध्ये सत्ता परिवर्तन होतं, राष्ट्रवादीची किंवा काँग्रेसची सत्ता जाते, त्यावेळेस अजित पवार हे स्थानिक पातळीवरती अडचणीत येत असतात. त्यामुळं या कारखान्याच्या निवडणुकीत अगदी डोळ्यात तेल घालून लक्ष देण्याचा कार्यक्रम अजित पवारांचा असतो. आता मात्र यावेळेस त्यांच्यासोबत फार महत्त्वाचे बदल या घडलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे त्यांच्यासोबत या कारखान्याच्या निवडणुकीमध्ये नाही आहेत. त्यामुळं अजित पवार यांची ताकद विभागली गेली आहे आणि त्यांचे जे पारंपरिक विरोधक आहेत चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे, हे 2 विरोधक नेहमीच अजित पवारांना एक चांगलं आव्हान देतात आणि माळेगावमध्ये आपलं स्वतःचं वर्चस्व राखण्याचा ते देखील प्रयत्न करतात. पण माळेगावच्या इतिहासात पहिल्यांदा असं घडलेलं आहे की शरद पवारांचा पॅनल वेगळा आहे, अजित पवारांचा पॅनल पूर्णपणे वेगळा आहे. चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांनी तिसरा स्वतःचा पॅनल या रिंगणामध्ये उतरवलेला आहे आणि चौथा सहकार बचाव म्हणून देखील काही मंडळींनी या निवडणुकीमध्ये रंगत आणलेली आहे. आता या निवडणुकीसाठी अजित पवारांनी हुकमाचा पत्ता पहिल्याच सभेमध्ये काढलेला आहे. त्यांची जी प्रचाराची सभा झाली त्या सभेमध्ये त्यांनी अशी काही घोषणा केली की या निवडणुकीमधली सगळी चित्र किंवा समीकरणं ही बदलू शकतात. अजित पवार यांनी माळेगाव कारखान्याचा मीच पुढचा चेअरमन होणार आहे अशी घोषणा केलेली आहे. त्यामुळं स्वाभाविकच अजित पवार हेच कारखान्याचा कारभार हाकणार. खरं तर तेच हाकत होते, पण ते पडद्याआडून करत होते, संचालक मंडळाला आदेश देत होते. आता मात्र स्वतः चेअरमन पदाच्या खुर्चीवर बसणार असल्याचं त्यांनी जाहीर केलेलं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री, अनेक संस्था, अनेक कारखाने त्यांच्या ताब्यात आहेत, तरी माळेगावचं त्यांना आकर्षण का? तर माळेगाव आधीमध्ये त्या पद्धतीनं त्यांच्यासाठी हे लकी गाव असतं. माळेगाव पंचकृषी आहे, ती बारामतीमधली सधन अशी पंचकृषी आहे. त्यामुळं माळेगावचा जर कारखाना आपल्या ताब्यात नसेल त्या पंचकृषीवरचं देखील नियंत्रण सुटतं, असा अजित पवारांना आतापर्यंतचा अनुभव आहे. आता या निवडणुकीत काय घडत आहे की ज्या दिवशी अजित पवारांची प्रचार सभा होती त्याच दिवशी विरोधी सुप्रिया सुळे यांनी देखील प्रचार सभा घेतलेली आहे आणि विशेष म्हणजे दोन्ही पॅनलच्या सभांना चांगली गर्दी होती. म्हणजे सुप्रिया सुळेंची सभा अजित पवारांच्या पुढे फिकी पडली असं अजिबात नव्हतं. आणि तिसरीकडे चंद्रराव तावरे, रंजन तावरे यांची जी कालच सभा झालेली होती त्या सभेला देखील उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे. त्यामुळे या कारखान्याचे जे 25 ते 30 हजार सभासद आहेत, या सगळ्या सभासदांसाठी पुढचे 10-12 दिवस अतिशय धामधुमीचे असणार आहेत. स्वतः शरद पवार हे देखील कार्यकर्त्यांची बैठक घेऊ शकतात, प्रमुख मतदारांना भेटू शकतात. सुप्रिया सुळे तर रिंगणात उतरलेले आहेत आणि अजित पवार यांनी देखील तर स्वतः चेअरमन होणार असल्याची घोषणा करून या निवडणुकीमधली चुरस किंवा रंगत वाढवलेली आहे. आता अजित पवार यांचे जर एकूण जर गाळप पाहिलं, अजित पवार हे जसे सहकारी कारखाने निवडणूक लढवतात तसं त्यांचे स्वतःचे देखील खासगी कारखाने आहेत आणि राज्यामधले सर्वाधिक गाळप करणारा कारखानदार कोण याचं जर नाव असेल तर ते आहे अजित पवार. त्यांनी गेल्या वर्षी 48 लाख टन ऊसाचं गाळप आपापल्या 10-12 कारखान्याच्या मार्फत केलेलं आहे आणि ते जर माळेगावचे चेअरमन झाले तर हा कारखाना देखील त्यांच्या गाळपामध्ये गृहीत धरला जाऊ शकतो. अर्थात तो सहकारी तत्वावरचा कारखाना आहे. पण एकूणच अजित पवार यांनी माळेगावची निवडणूक अतिशय सिरियसली घेतलेली आहे एवढं मात्र निश्चित. माळेगाव जो कारखाना आहे तो राज्यामध्ये ऊसाला भाव देण्यामध्ये टॉपच्या पहिल्या 2-3 कारखान्यामध्ये असतो. पहिला जो असतो
तो तुम्हाला माहिती आहे कोल्हापूरमधला घाडगे यांचा शाहू कारखाना. हा कारखाना नेहमीच उच्चांकी भाव देत असतो आणि त्या पाठोपाठ माळेगावचा नंबर हा लागलेला असतो. अर्थात शाहूचा जो उतारा आहे तो उतारा माळेगावपेक्षा खरं तर जास्तच आहे. त्या तुलनेत माळेगाव या स्पर्धेमध्ये उतरतो हे देखील महत्त्वाचं मानलं जायला पाहिजे. माळेगाव जो कारखाना आहे त्या कारखान्यात जवळपास आता 50-60 वर्ष झालेली आहेत आणि सहकाराची जी मुहूर्तमेढ रोवलेली होती त्याच्यामध्ये जे अग्रभागी जे कारखाने आहेत त्या माळेगावचा समावेश आहे. पण आता याच्यापेक्षा पवार कुटुंबामधलं जे युद्ध आपण लोकसभा निवडणुकीला पाहिलं, विधानसभा निवडणुकीला पाहिलं, आता त्याची हॅट्रिक ही माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत घडून येत आहे. शरद पवारांना देखील मानणारा मोठा वर्ग हा माळेगाव परिसरामध्ये आहे. खुद्द शरद पवारांचा ऊस हा माळेगाव कारखान्याला जातो. त्यामुळं ते अगदी त्यांच्या घरचा कारखाना आहे असंच आपण म्हणू शकतो. त्यांचा जो बंगला आहे गोविंदबाग तो माळेगाव कारखान्यापासून अगदी 5-6 किलोमीटर अंतरावरतीच आहे आणि गोविंद बागेमध्ये पिकणारा ऊस हा या कारखान्याला जात असतो. आता सुप्रिया सुळे यांनी या निवडणुकीमध्ये प्रचारासाठी एक मोठी सभा घेऊन आपण देखील अजित पवारांना उत्तर देऊ अशा प्रकारची तयारी तर दाखवलेली आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की एकीकडे राज्यामध्ये दोन्ही पवार एकत्र येणार अशा चर्चा सुरू असताना स्थानिक पातळीवरती मात्र हे दोघे तिसऱ्यांदा आमने सामने उभे राहिलेले आहेत एवढं मात्र निश्चित. आता या निवडणुकीचा निकाल काय लागणार हे पाहणं आपल्याला आता महत्त्वाचं ठरणार आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद नाही म्हटलं तरी उभारली गेलेली आहे. म्हणजे काही शरद पवारांना मानणारे मतदार आहेत त्यांच्यासाठी वेगळी संधी निर्माण झालेली आहे. अजित पवारांचे कार्यकर्ते स्वतंत्रपणे उभे आहेत आणि मग या दोघांच्या भांडणामध्ये किंवा या दोघांच्या लढतीमध्ये चंद्रराव तावरे किंवा रंजन तावरे यांच्या पॅनलला लाभ होऊ शकतो का हे आता आगामी काळामध्ये आपल्याला दिसून येऊ शकेल. कारण या दोघांचंही नाही म्हटलं तरी या कारखाना कार्यक्षेत्रावरती वजन आहे आणि माळेगावचा मतदार हा हुशार आहे. हा साधारणपणे विरोधी गट हा जिवंत ठेवत असतो. म्हणजे एक हाती सत्ताना अजित पवारांना देतो ना तावरेंना यापूर्वी कधी दिलेली आहे. त्यामुळे विरोधी पक्ष जर असेल, विरोधी गट जर असेल तर माळेगावच्या सभासदांना माहिती आहे की चांगला कारभार होतो. जर कोणी चुकीचं केलं तर त्याला जाब विचारण्याची मुभा विरोधकांमुळे ती नेहमीच खुली राहते. आता त्यामुळेच हे जर 3 जे पॅनल प्रमुख उभे आहेत या 3 पॅनलचं गणित हे आपल्याला पुढच्या काळामध्ये पाहावं लागेल. आणि तुम्हाला सांगतो माळेगावची जी निवडणूक असेल ही आर्थिकदृष्ट्या देखील अतिशय महागडी निवडणूक ठरू शकते. त्यामुळं इथल्या प्रत्येक मताला लाख मोलाचा भाव आलेला असेल एवढं मात्र निश्चित. राज्याचे उपमुख्यमंत्रीच जर या निवडणुकीमध्ये उभे असतील आणि त्यांनीच चेअरमन होण्याची इच्छा जर व्यक्त केली असेल तर ती निवडणूक कोणत्या भावात जाईल याचा अंदाज तुम्हीच बांधा. दुसरीकडे शरद पवार देखील आता उतरलेले आहेत. त्यांनी देखील चांगली तयारी केलेली असणारच आहे. त्यांनी जे जुने कार्यकर्ते आपल्यासोबत घेतलेले आहेत आणि चंद्रराव तावरे यांचं देखील वर्चस्व किंवा प्रभाव हा देखील लपून राहणारा नाही. त्यामुळं आगामी जिल्हा परिषद महापालिका यांच्या निवडणुकीच्या आधी माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीकडे पुणे जिल्ह्याचं लक्ष लागेलच, पण राज्यातले देखील अनेक नेते आणि कार्यकर्ते या निवडणुकीकडे लक्ष ठेवून राहतील याच्यामध्ये नवल नाही आहे. त्यामुळे पाहूया की अजित पवार खरोखरीच राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले माळेगावचे चेअरमन बनणार का, तसा कौल मतदार त्यांना देणार का हे आपल्याला पुढच्या आठवड्यातच कळेल. तोपर्यंत पाहत राहा लेट्स अप मराठी. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.